यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत बोगस मतदानाची शंका आणि ईव्हीएम बिघाडामुळे खळबळ उडाली आहे। यवतमाळ नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान शहरातील काही केंद्रावर गैरप्रकार आणि तांत्रिक बिघाड समोर आल्याने खळबळ उडाली आहे। प्रभाग क्रमांक 17 आणि वडगाव परिसरातील या घटनांमुळे निवडणूक प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। प्रभाग क्रमांक 17 मधील भोसा परिसरातील माणिकराव ठाकरे शाळेतील मतदान केंद्रावर EPIC नंबरवर आधीच मतदान झाल्याने गोंधळ उडाला। या मतदाराचे मतदान आधीच झाल्याचे लक्षात आल्यावर दुसऱ्या मतदाराला बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याची परवानगी देण्यात आली। हा प्रकार जाणून बुजून झाला की काय असा संशय यामुळे व्यक्त होत आहे। वडगाव परिसरातील एका केंद्रावर सकाळी 11 वाजेपासून EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याची तक्रार आली होती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराने आरोप केला की एका विशिष्ट पक्षाचे बटन बंद असून इतर उमेदवारांसमोरील बटने सुरू होती। या गंभीर प्रकारानंतर केंद्राध्यक्षाकडे तक्रार नमूद करण्यात आल्याची माहिती समोर आली। निवडणूक निर्णय अधिकारी नेमकी यात काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। EVM मधील बिघाड तांत्रिक होता की घातपात याचा तपास निवडणूक विभागाकडून सध्या सुरू आहे।